नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुकते हैं महाराष्ट्र बुलेटिन की ओर। बात होगी नासिक की, जहां स्थानीय रोजगार और ठेकेदारों की अनदेखी को लेकर विरोध के सुर तेज हो गए हैं। साथ ही बात होगी पुणे की, जहां एजुकेशन बाल विकास मंदिर में वार्षिक विज्ञान और चित्रकला प्रदर्शनी बड़े उत्साह के साथ आयोजित की गई। तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। नासिक शहर में आगामी सिंहस्थ कुंभ मेले की तैयारियों के तहत सिन्नर फाटा से एक लहरा रोड के 60 मीटर चौड़ीकरण का काम शुरू होने वाला है, लेकिन स्थानीय रोजगार और ठेकेदारों की अनदेखी को लेकर विरोध तेज हो गया है। सर्वेक्षण के दौरान भूमिपुत्र फाउंडेशन के अध्यक्ष और समाज सेवी विनोद नाथे ने अधिकारियों से सवाल करते हुए कहा कि मुख्य ठेकेदार गुजरात का और उप ठेकेदार आंध्र प्रदेश का है, जबकि नासिक के सक्षम ठेकेदार और युवा दरकिनार किए जा रहे हैं। उन्होंने सिंहस्थ कुंभ मेले के लिए आए हजारों करोड़ रुपए के फंड पर भी सवाल उठाते हुए कहा कि यदि स्थानीय लोगों को रोजगार नहीं मिलेगा तो इसका लाभ शहर की अर्थव्यवस्था को नहीं पहुंचेगा। फाउंडेशन ने चेतावनी दी है कि यदि स्थानीय ठेकेदारों और युवाओं को प्राथमिकता नहीं दी गई तो आंदोलन तेज किया जाएगा। माननीय गिरीश महाजन साहेब, हे काय चाललंय? नाशिकमध्ये, नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हा सिन्नर फाटा ते एकलहरे हा जो रोड आहे याचं रुंदीकरण करायला कॉन्ट्रॅक्टर हा गुजरातची कंपनी आणि आंध्रावरून माणसं आणले। मग महाराष्ट्रामध्ये माणसं नाही आहे का? हां, आणि महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही आहे का? अहो म्हणजे कुंभमेळ्याचा हा जो काही 30-32 हजार कोटी रुपये जो काही खर्च आलाय तो काय हा गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरांसाठी ना आंध्राच्या कामगारांसाठी आलाय का? मग याचा लाभ नाशिकवाल्यांसाठी काहीच नाही का? ते काय म्हणतात ते यांना कळत नाही, हे काय म्हणतात त्यांना कळत नाही। पण मला एक कळत नाही, नाशिक महानगरपालिकेतल्या हद्दीतला एक रस्ता आहे त्याचं रुंदीकरण करायला आंध्रावरून माणसं आणायची गरज पडते तुम्हाला आणि गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर नेमावा लागतो। म्हणजे हे काय नक्की चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर गुजरातचा, कामगार आंध्राचे, मग महाराष्ट्रामध्ये कामगार नाही आहे का? एकदम म्हणजे काय चाललंय काय? ओ गिरीश महाजन साहेब, नक्की काय चाललंय काय? एकतर आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एका आमदारामध्ये 13-14 आमदारांमध्ये इथला पालकमंत्री होण्याची क्षमता नव्हती। म्हणजे असा प्रश्न पडतोय का क्षमता नाही आहे का यांच्यामध्ये? गिरीश महाजन साहेबांना जळगाववरून बाहेरून आणावं लागलं, परत कुंभमेळा मंत्री पण त्यांना करावं लागलं। मग इथल्या ह्याच रामाच्या प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये, प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये, भूमीमध्ये हे 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 सगळं करण्याची का गरज पडते? इथल्या माणसामध्ये क्षमता नाही आहे का? निषेध या सगळ्या गोष्टीचा। आणि एकतर इथं काय होतं गिरीश महाजन साहेब, तुम्हाला काय आहे, जळगाववरून येऊन इथं तुम्हाला त्या समस्या नाही लक्षात येते, या नागरिकांचं दुःख तुम्हाला नाही कळत आहे। म्हणून इथला स्थानिक एखादा आमदार असता तर त्याला कळलं असतं, नाहीतर तुम्ही ही गुजरातच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं नसतं आणि आंध्रावरून कामगार आणलाच नसता इथं सर्वे करायला। म्हणजे इथं आमच्याकडे एवढे बेरोजगार आहे, महाराष्ट्रामध्ये रोजगार नाही आहे। आधीच यूपी, एमपी, बिहार त्यांचे तांडीची तांडे आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन आम्हाला आमची फार वाट लावली। त्याच्यामध्ये तुम्ही आता गुजरातच्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देताय आणि आंध्रावरून तुम्ही माणसं आणताय, हे एकदम निषेधार्ह आहे। नासिक से सी न्यूज़ संवाददाता अभिजीत कोहली की रिपोर्ट। खबर पुणे से है, जहां गुरवड़ी स्थित एजुकेशन बाल विकास मंदिर में सोमवार को वार्षिक विज्ञान और चित्रकला प्रदर्शनी बड़े उत्साह के साथ आयोजित की गई, जिसमें पहली से 9वीं कक्षा तक के लगभग 900 विद्यार्थियों ने भाग लिया और करीब 800 विज्ञान प्रयोग प्रस्तुत किए। विद्यार्थियों ने विज्ञान की विभिन्न संकल्पनाओं को प्रयोगों के माध्यम से प्रभावी ढंग से दिखाया। कार्यक्रम का उद्घाटन डॉक्टर विशाल मेहता और मेहता मैडम ने किया। मुख्य अतिथि के रूप में प्रकाश खोत मौजूद थे। विज्ञान और चित्रकला प्रदर्शनी में भाग लेने वाले विद्यार्थियों को शिक्षक और मुख्य अध्यापिका द्वारा मार्गदर्शन और प्रोत्साहन दिया गया। इस अवसर पर संस्था के संस्थापक संतोष गावड़े, अजीत गावड़े, अध्यक्षा मंदाकिनी गावड़े, सचिव योगिता गावड़े सहित शिक्षक और पालक वर्ग ने विद्यार्थियों की सराहना की। My name is Almira Hossain Maner. I am from 7th standard class. My project name is water purification. The wastewater can be generated from the various sources, be from houses, even from the apartments, and even from the factories. The wastewater can be generated from these sources. The wastewater can be stored in this tank. So we have to recycle of that water. We want to use this water for various purposes. We want to use this water for car cleaning, and we want to use for this water to our garden. Good morning. My name is Ongawde. I am studying in 7th standard. My project name is solar phone charger. A solar phone charger is a device that can convert. A solar phone charger is a device that we solar panel convert into electricity, and we can charge a mobile phone and other small electronic gadgets. It is work through photovoltaic cell and converts sunlight into electricity.
This is solar panel. Solar panel converts sunlight into electricity. This is voltage regulator. This convert in rechargeable battery and switch. This is USB charging port. We can charge the phone. Hi, good afternoon. My name is Aditya Sagar Kumar and these are my friends. We are presenting our Baramati Life project. Now our presentation information about Baramati. प्रदर्शनच्या निमित्ताने आम्हाला इथं बोलवलं. आज हे विज्ञान प्रदर्शन पाहिलं. अतिशय सुंदरपणे ऑर्गनाईज केलेलं आहे. याच्यातून मुलांची कल्पकता, त्यांचं मागं सरांचं, तिथल्या टीचर्सचं, शाळेचं आणि त्यांचं वैयक्तिक एफर्ट्स जे दिसले ते अतिशय कौतुकास्पद आहेत. प्रोजेक्ट्स खूप सुंदर बनवलेले आहेत. विषय खूप छान आहेत. बरेचसे विषय आपल्या दैनंदिन आयुष्यातले आहेत की ते आपण नक्कीच त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. इनफॅक्ट बऱ्याचशा प्रशासनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी अप्लाय केल्या तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पडू शकतो. तर इव्हेंट खूप छान ऑर्गनाईज केलेला आहे. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर शाळेने असे इव्हेंट्स जास्तीत जास्त ऑर्गनाईज केले पाहिजेत. आजकाल जेव्हा मार्क्ससाठी कॉम्पिटिशन खूप जास्त असते त्यावेळेस एक चांगला विद्यार्थी घडवायला फक्त नॉलेज नाही तर त्याच्यामागे बहुआयामी व्यक्तित्व डेव्हलप झालं पाहिजे मुलाचं, ज्याच्यामध्ये डिसिप्लिन येतं, कॉन्फिडन्स असतो, कम्युनिकेशन जे असतं ते डेव्हलप झालं पाहिजे. तर इतर ज्या गोष्टी आहेत त्या डेव्हलप करण्यामागे ॲक्च्युली शाळेचा रोल फार मोठा असतो. तर त्या दृष्टीने शाळा खूप एफर्ट्स घेते. ते अतिशय कौतुकास्पद आहे, चांगलं आहे. हे विद्यार्थी चांगले मार्क्स तर मिळवतीलच पण त्यासोबत एक चांगलं नागरिक म्हणून पुढे येतील भविष्यामध्ये. ही फार मोठी गोष्ट आहे शाळेच्या निमित्त आणि त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. बारामती से सीनू संवाददाता प्रभा चंद्रकांत काले की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।